नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? आता नवीन दिवसाची नवीन सुरुवात. हा ना मिनी ब्लॉग टाकत आहे कारण आम्ही निघालो आहोत श्रीवर्धनला. लॉंग व्हिडिओ लवकरच पडेल, नेटवर्कवर डिपेंड आहे. आणि हा आहे बानकोट जेटी, जिथे आम्ही त्या साईडला जाणार आहोत बागमांडला जेटीला. तर 2.5 तासाचा प्रवास ट्रॅक्सने केला आणि त्यानंतर आम्ही आलो आहोत बानकोट जेटीला. इथे पहिली उतरल्या आधी खिडकीची इथे जाऊन उभी राहिली कारण ना एवढी गर्दी होती. तिकीट काउंटरला लाईन लागेल त्यासाठी आधीच मी तिकीट काउंटरला पहिलाच नंबर लावलेला आहे. पैसे वगैरे तयार आहेत हातामध्ये, फक्त त्यांची वाट बघते. तिकीट काढून झाली की मग मी पुढच्या व्हिडिओ बनवायला तयार. तर ही समोर आहे ना ती जेटी आहे आणि समोर आहे तो बागमांडला जेटी आहे. ते इथे ना ऊन खूपच होतं, पण खूप छान असं गारवा होता. आणि हे बघा सगळे बॅग बिग लावून उभे आहेत. जेटी निघाली आहे बागमांडलावरून बानकोटला यायला. तर निळं आकाश, निळं समुद्राचं पाणी खूप छान वाटत होतं. आता ना ह्याच्यामध्ये जे 4 व्हीलर आणि ज्या गाड्या आहेत ना त्या सगळ्या बाहेर येतील आणि मग आतमध्ये एंट्री देतात. एस टीपेक्षा ना मला हा प्रवास बरा वाटतो आणि दरवेळेस आम्ही असंच करतो. दापोलीचा मुक्काम झाला की ट्रॅक्स करून डायरेक्ट बानकोटला येतो आणि त्या जेटीमार्फत आम्ही बागमांडल्याला येऊन श्रीवर्धनला येतो. अर्णवला घाई होती वरती जाऊन बसायची. ते एवढ्या प्रवासात ना मुलांना भूक पण लागलेली, त्यासाठी इथे जेटीवर ना वरती गरम गरम वडापाव होता, तो घेतला खायला. आणि छान असा समुद्राचा आस्वाद घेता घेता थंडगार हवेचा आम्ही निघालो बागमांडल्याला. तर चला बाय, टेक केअर. हा मिनी ब्लॉग कसा वाटला हा कमेंट्समध्ये सांगा. आता भेटू श्रीवर्धनला.